तर बालमित्रांनो, इयत्ता 5वी. मी खूप दिवस झाले शॉर्ट्स टाकतो, तर आज मी एक लॉंग व्हिडिओ टाकणार आहे. खूप दिवस झाले मला लॉंग व्हिडिओ टाकून, 3-4 महिने तरी झालेच असतील. तर आज मी 5वीचे उदाहरणे घेऊन आलो आहे. तर आपल्याला सर्वात पहिले मी डायरेक्ट 11वा प्रश्न बोलत आहे मॅथ्सचा. प्रॉब्लेम सेट 11. आपण इथे प्रॉब्लेम सेट 11 लिहू. PROBLEMACT. प्रॉब्लेम सेट 11. आता आपण ती मांडणी करून घेऊ. चला, पहिल्या वरच्या जागेची तर आपण केली आहे. आता खालच्या जागेची पण करून घेऊ. चला, इथली पण झाली आहे. आता आपल्याला तो गणित इथं खाली लिहायचा आहे. तर 8 5 7 5 1 3 -6 5 2 2 8 4. तर आता 3 मधून काही 6 जात नाही, तर आपण इथून हातच्या घ्यायचा आहे. एकाने आपल्याला हातच्या दिला, तिथं राहिला 0. 13 मधून आता 6 जातात. हो, 13 मधून 6 गेले किती? 7. आता 0 मधून 5 घालवायचे आहेत, जाणार नाही. तर आता 5 पासून 1 उसना घ्यायचा आहे आणि इथे 4 लिहायचा. आता 10 मधून 5 तर जातील, 10 मोठी संख्या. 4 मधून पण 2 जातील, तर राहतील 2. 7तून 2 गेले 5. आता 5तून 8 जात नाही, तर आपण इथे हातच्या घेऊयात. 15 - 8 किती? 7. आता 7 - 4 3. इथं आपलं पहिला उदाहरण झालं आहे. ह्या गणितात 6 उदाहरण आहे. तर ई व्हिडिओमध्ये मी 6 उदाहरणे लिहू शकत नाही, तर मी 2 उदाहरणे लिहितो. आता आपण दुसरा उदाहरण लिहू. 13 17 519 -10 07 423. चला, आता आपण इथे उदाहरण लिहून घेऊ. तर मी इथे उदाहरण लिहून घेतलं आहे. चला, 9 मधून 3 गेले 9 - 3 6. 1 - 2 9. मग हातच्या घेऊन इथं 4. आता 11 - 2 9. 4 - 4 0. 7 - 7 0. 1 - 0 1. 3 - 0 3. 1 - 1 0. असं करून आपलं उदाहरण हा कंप्लीट झाला आहे. हे दोन उदाहरणे मी सोडून दाखवले आहेत.
2 उदाहरणे मी उद्याच्या व्हिडिओत टाकेल. आता माझे व्हिडिओ लवकर येतील. तर तुम्हाला बाय.